नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत. जर तुम्ही डिप्लोमा करत असाल, बघा तुम्ही जर पॉलिटेक्निकला असेल, डिप्लोमा चालू असेल तुमचा, तर तुम्हाला मिळू शकते 20,000 पर्यंतची स्कॉलरशिप. बघा, जे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहेत त्यांच्या मार्फत ही स्कॉलरशिप दिली जाते, जी की डिप्लोमासाठी आहे 20,000 रुपये. तर ही स्कॉलरशिप कशी मिळवायची, त्यासाठी पात्रता काय असते किंवा तुम्हाला कसं अप्लाय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, कारण अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. आणि चला बघूया की डिप्लोमासाठी 20,000 ची स्कॉलरशिप तुम्हाला कशी मिळेल. तर बघा, ही स्कॉलरशिप जी आहे पदविकेसाठी तुम्हाला प्रति शैक्षणिक वर्षासाठी 20,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. बघा, पदविका म्हणजे काय की डिप्लोमा, तर त्यासाठी तुम्हाला प्रति शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक वर्षासाठी 20,000चं स्कॉलरशिप तुम्हाला इथे या मंडळातर्फे दिली जाते. त्यासाठी कागदपत्रे जे आहेत त्यापैकी 2 खूप महत्वाचे. त्यापैकी मग मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, म्हणजे मागील शैक्षणिक जे पण तुमचं शिक्षण झालेलं, जसं आता डिप्लोमासाठी तुमचं काय 10वी नंतर जर गेला असेल तर 10वीचं तुमचं मार्कशीट तुम्हाला तिथे लावावं लागेल, किंवा 12वी नंतर जर तुम्ही गेला असाल डिप्लोमाला तर 10वी आणि 12वीचे जे गुणपत्रक मार्कशीट आहे ती तुम्हाला तिथे अपलोड करावी लागते. त्यानंतर बघा, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा बोनाफाईड. तर आता तुम्ही ज्या कॉलेजला आहे डिप्लोमाला, तर त्या कॉलेजची जे बोनाफाईड आहे ते तुम्हाला तिथे अपलोड करावं लागतं. तर हे 2 जे आहे डॉक्युमेंट खूप महत्वाचे असतात. त्यानंतर बघा, आता पात्रता काय, तर ही जर स्कॉलरशिप तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही तुमचे घरचे जे आहेत कोणी का होईना कुटुंबातील नोंदणीकृत बांधकाम कामगार पाहिजे. आई वडील किंवा दुसरं कोणी मोठं असेल तर ते तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे. आणि जर तुमची नोंदणी नसेल, तुम्ही कामगार आहात पण नोंदणी नसेल, तर ती कशी करायची, काय करायची ते मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तिथे पण तुम्हाला त्याची माहिती देऊन टाकेल. आणि दुसरी एक महत्वाची अट आहे की फक्त पहिले 2 जे अपत्य आहेत तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे 3 जर अपत्य असेल तुमच्या घरात तर पहिले जे 2 मोठे आहे तर तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जे तिसरा आहे सगळ्यात शेवटचा, तो या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यानंतर आता अप्लाय कसं करायचं बघा, जर तुम्हाला पण ही स्कॉलरशिप पाहिजे तर जसं तुमची जर नोंदणी नसेल तर सगळ्यात आधी तुम्हाला नोंदणी करायची बांधकाम कामगार म्हणून. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येत असतो. ज्यांची ऑलरेडी नोंदणी झालेली त्यांना रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल. त्यानंतर या कामगार मंडळाच्या वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय. तिथे तुम्हाला फॉर्म भरायचा, त्यामध्ये सगळे डिटेल्स वगैरे जे डॉक्युमेंट्स असतात ते अपलोड करायचे. आणि ते अपलोड केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही सबमिट कराल तो फॉर्म, तर त्यानंतर तुम्हाला एक डेट येईल, जी एक तारीख येईल. त्या तारखेला तुम्हाला काय करायचं, जे पण तुमचं कामगार मंडळाचं जिल्ह्याचं ऑफिस आहे तुमच्या जिल्ह्याचं, तिथे जायचंय. तिथे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचे. जे तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तिथे जे डॉक्युमेंट अपलोड केले ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. आणि एकदा का तुम्ही व्हेरिफिकेशन केलं तर तुमचं जे त्या अकाउंट सोबत जे लिंक असेल बँक अकाउंट, तर त्या अकाउंटमध्ये जे आहेत 20,000 रुपये तुमचे जमा होऊन जातील. तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.